मुंबईतल्या बोरिवली पश्चिमेकडील मोक्ष प्लाझा इथं नेते संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांसोबत संवाद साधला। यावेळेला क्यूआर कोड धारक फेरीवाल्यांना बोरिवली रेल्वे स्टेशन परिसरात व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी भूमिका देखील त्यांनी मांडली। मात्र स्थानिक भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्या पुढाकारातनं गेल्या 1.5 वर्षांपासून बोरिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे निरुपम यांच्या या भूमिकेमुळे या मुद्द्यावर नव्यानं राजकीय वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे। ते गेल्या 50 वर्षापासून फूल पिकण्याचं काम ते इकडे करतात आणि त्यांची जो जागा आहे तो 150 मीटरच्या दरम्यान येतो। आता तुम्ही सांगता की 150 मीटर तुम्ही बसू शकत नाही, ठीक आहे, यांना स्वीकार आहे, पण त्यांना कुठेतरी तो बसण्याची व्यवस्था केलं पाहिजे। जाणार कुठे आहे? तो सगळ्यांचा एक उदरनिर्वाहाचा विषय आहे आणि या विषयावर सगळ्यांतर्फे लक्ष दिला पाहिजे। समजा आमचे आमदार आहेत, या विभागाचे माझे मित्र आहेत, पण या देशामध्ये जो कायदा आहे ना, तो कायद्याचे पुढे कोणीही नाही आहे आणि कायद्याप्रमाणे आता यांना ओळखपत्र मिळालेलं आहे, यांना धंदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो अधिकारला संरक्षण देण्याची जबाबदारी महानगरपालिका आणि स्थानिक पोलीसवाल्यांची आहे। भिवंडीतल्या डम्पिंग ग्राउंडवरील अपघात प्रकरणामध्ये आमदार रईस शेख यांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे। दोषींवर कठोर कारवाईचे पोलिसांना त्यांनी आदेशही दिलेत। चाविंद्रा ग्राउंड इथल्या डम्पिंग ग्राउंडवर अपघातात चिमुरडीचा दुर्दैवी बळी गेला होता। संतप्त नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडवरच्या कार्यालयाची तोडफोड करत तिथला एक डंपर सुद्धा जाळलेला होता। आम्ही स्वतः तिथे जाऊन त्यांच्याशी बोललोय सगळं आणि आता सिनियर पीआय इथे आहेत आणि त्यांना पण सूचना केली की कठोर इन्व्हेस्टिगेशन करून जे दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि या परिसरमध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करायचं आहे तर स्थानिक आमचे महानगरपालिकेचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी हे सगळे बसून एक व्यवस्था करणार आहे आता, जेणेकरून असे जे इन्सिडेंट झाले ते होऊ नये आणि कसं आपण हे इम्प्रूव्ह करू शकतो आणि हा डम्पिंग ग्राउंड इथून कसं शिफ्ट करू शकतो ते आम्ही बघणार आहे। बातमी बुलढाण्यातली आहे। बुलढाण्यात टोकन पद्धतीनं सोयाबीन पेरणी केली जात असून अनिश्चित असलेल्या पावसाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी आता पर्यायी मार्ग अवलंबल्याचं दिसतंय। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करण्याचा प्रयत्न इथल्या शेतकऱ्यांकडून होतोय। पेरण्या करत असताना शेतकरी बांधवांनी पिकाची लागवड करत असताना ती बीबीएफ पद्धतीने बेडवर किंवा अरुंद सरी मरंबा पद्धत, टोकन पद्धत अवलंबावी, जेणेकरून जर आपण रुंद सरी वरंबा पद्धत किंवा बेडवर पेरणी केली तर ज्या सरी असतात त्या सरीमध्ये पाऊस जर कमी पडला तर पाणी त्या सरीमध्ये थांबून पिकाचा जो ओलावा आहे तो तिथे त्यांना मिळतो आणि जर जास्त पाऊस झाला तर सरीमधून तो अतिरिक्त पाणी जे आहे ते वाहून जातं। अशा पद्धतीनं जर पेरणी केली तर निश्चितच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। बातमी नाशिकमधली आहे। नाशकात मुसळधार पावसामुळे पिकांचं नुकसान झालं असून भाजीपाल्यांसह फळभाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे। आवक घटल्यानं मागणीत सुद्धा आता वाढ झाल्याचं समजतंय। जर पाऊस थांबला तर थोडी बाजारभाव वाढतच राहील, परंतु आता पाऊस जर चालू झाला तर परत भाजीपाल्याचे बाजारभाव हे कमी येतील। हे किती दिवस साधारणतः हा भाव चालू राहील? किती टक्क्यांची वाढ आहे? नाही, आता सध्या ह्या चालू सप्ताहामध्ये कमी। जर पाऊस थांबला किंवा पाऊस हे झाला तर आवक वाढण्याची शक्यता आहे। कामगार कल्याणासाठी सरकारची मोठी मदत होताना दिसतेय। साताऱ्यातल्या लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देखील आता मिळताना दिसतोय। गटई कामगारांना पत्र्याच्या स्टॉलचं वाटप केलं गेलेलं असून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 15 लाभार्थ्यांना एकूण 15,45,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आलंय। ऊसतोड कामगार महामंडळ या योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान हे आपण 15 लाभार्थ्यांना एकूण 45 लक्ष वाटपाचे अनुदान जाहीर केले। त्यांना त्यांच्या अकाउंटला हे पैसे ट्रान्सफर केलेले आहेत। यापैकी 2 लाभार्थी त्यांचे मृत्यू पावल्यामुळे त्यांच्या अकाउंटला त्यांच्या वारसदारांना 5-5 लक्ष याप्रमाणे 10 लक्ष वाटप केलेले आहेत आणि इतर यांना बैल मृत्यू झाला असेल, अपघात झाला असेल, या अनुषंगाने देखील त्यांना अनुदान वाटप त्यांच्या अकाउंटला जाहीर करण्यात आलेले आहे। याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदय या कमिटीचे अध्यक्ष असून त्यांच्या सहकार्याने हे सर्व झालेलं आहे।
त्याबद्दल त्यांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.